विद्यार्थी मित्रांनो, 12वी तत्वज्ञान विषयाच्या ई तासिकेमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासिकेमध्ये न्यायदर्शनातील प्रमाण विचार या मुद्द्याअंतर्गत आपण न्यायदर्शनामध्ये ज्ञानासंबंधी प्रमाण विचारासंबंधी जी 4 साधने सांगितलेली होती त्यांचा अभ्यास आपण करत होतो। त्यामध्ये आपण प्रत्यक्ष या प्रमाणासंबंधी न्यायदर्शनाचे काय मत आहेत, त्याचे कसे प्रकार केले आहेत याचा अभ्यास आपण केला। त्यानंतर आपण अनुमान या प्रमाण विचारासंबंधी न्यायदर्शनातील विचार अभ्यासले। त्यानंतर आपण उपमान या प्रमाणासंबंधी न्यायदर्शनातील विचार अभ्यासले आणि आपण शब्द या प्रमाणासंबंधी न्यायदर्शनात काय मत आहे या संबंधीच्या अभ्यासाला आपण सुरुवात केली होती। तर न्यायदर्शनामध्ये शब्द या प्रमाणासंबंधी विचार मांडत असताना शब्दाला एक विशिष्ट अर्थ, एक विशिष्ट शब्द न्यायदर्शनामध्ये दिलेला होता, ज्याचा उल्लेख आपण मागील तासिकेत अगदी शेवटी केलेला होता की न्यायदर्शनामध्ये शब्द याला दुसरा पर्यायी शब्द आप्तवाक्य असं वापरलेला आहे। शब्दाला न्यायदर्शनामध्ये उपयोगात आणलेला जो दुसरा पर्यायी शब्द आहे तो शब्द आहे आप्तवाक्य। असा शब्दप्रयोग शब्दासाठी न्यायदर्शनामध्ये केलेला आपणास दिसून येतो। शब्द या प्रमाणासाठी न्यायदर्शनात उपयोगात आणला गेलेला शब्द आहे आप्तवाक्य। आता आप्त या शब्दाचा अर्थ, आप्त या शब्दाचा अर्थ जो आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपण घेतो तो अर्थ आहे नातेवाईक, पाहुणे। आप्त म्हणजे जवळची व्यक्ती, अशा पद्धतीने आपण आप्त या शब्दाचा अर्थ घेतो। परंतु तत्वज्ञानामध्ये आप्त या शब्दाचा अर्थ नातेवाईक असा नसून विश्वसनीय व्यक्ती। आप्त या शब्दाचा अर्थ तत्वज्ञानामध्ये नातेवाईक असा नसून तत्वज्ञानामध्ये आप्त या शब्दाचा अर्थ विश्वसनीय व्यक्ती असा होतो। विश्वसनीय व्यक्ती असा अर्थ आप्त या शब्दाचा न्यायदर्शनामध्ये घेतलेला आपणास दिसून येतो। मग आप्तवाक्य किंवा विश्वसनीय व्यक्ती कशाला म्हणावायचं? तर जी व्यक्ती ज्ञानी किंवा जाणकार आहे, जी व्यक्ती ज्ञानी आहे किंवा जी व्यक्ती जाणकार आहे किंवा जी व्यक्ती विश्वास ठेवण्याच्या योग्यतेची आहे। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 3 गोष्टी सांगतो मी या ठिकाणी। जी व्यक्ती ज्ञानी आहे, जी व्यक्ती जाणकार आहे किंवा जी व्यक्ती विश्वास ठेवण्याच्या योग्यतेची आहे त्या व्यक्तीला आप्त असे म्हटले जाते। न्यायदर्शनानुसार त्या व्यक्तीला काय म्हटले जाते? आप्त असे म्हटले जाते। मग अशी व्यक्ती, आप्त व्यक्ती ही जी ज्ञानी आहे, जी जाणकार आहे, जी विश्वास ठेवण्याच्या योग्यतेची आहे, अशी व्यक्ती अज्ञानी नसते। अशी व्यक्ती कशी नसते? अज्ञानी नसते। त्याचप्रमाणे अशी व्यक्ती, आप्त व्यक्ती ही असत्य भाषण करणारी नसते, असत्य बोलणारी नसते। मग ही व्यक्ती, आप्त व्यक्ती अज्ञानी नसल्यामुळे, आप्त व्यक्ती ही असत्य भाषण करणारी नसल्यामुळे त्या व्यक्तीला
विश्वासपात्र समजले जाते. त्या व्यक्तीला काय समजले जाते? विश्वासपात्र समजले जाते. ती व्यक्ती विश्वासपात्र असते, म्हणजेच आप्त असते, असे न्यायदर्शनाने सांगितलेले आहे. अशा व्यक्तींच्या शब्दांमधूनच आपणास प्रमेची प्राप्ती होऊ शकते. आपणास कशाची प्राप्ती होऊ शकते? प्रमेची प्राप्ती होऊ शकते. म्हणजे कशाची? यथार्थ ज्ञानाची. म्हणजे कशाची? सत्य ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. म्हणजेच न्यायदर्शनामध्ये त्याला प्रमेची प्राप्ती होऊ शकते. अशा व्यक्तीकडून, अशा व्यक्तीच्या शब्दांमधून आपणास प्रमेची प्राप्ती होऊ शकते. जी व्यक्ती ज्ञानी असते, जी व्यक्ती जाणकार असते, जी व्यक्ती विश्वास ठेवण्याच्या योग्यतेची असते, जी व्यक्ती अज्ञानी नसते, जी व्यक्ती असत्य भाषण करणारी नसते, अशी व्यक्ती विश्वासपात्र असते. आणि अशा विश्वासपात्र व्यक्तीच्या शब्दांमधूनच आपणास प्रमेची प्राप्ती होऊ शकते, असे न्यायदर्शनाचे मत आहे. शब्द हे आपल्या ज्ञानाचा भाग कसा बनतात, शब्दांच्या माध्यमातून आपणास ज्ञानाची प्राप्ती कशी होते, या संबंधी न्यायदर्शनाचं सांगितलेले हे विचार आहेत. मग शब्दांच्या माध्यमातून ज्ञान आपणास कोणकोणत्या प्रकारे होत असतं, कोणकोणत्या मार्गातून होत असतं, कोणकोणत्या साधनांच्या सहाय्याने होत असतं, कोणकोणत्या प्रकारातून होत असतं, असे अनेक प्रकार आहेत. वर्तमानपत्रे, टी व्ही, अशी वेगवेगळी माध्यमं आहेत. मग माध्यमांचा, विशेष करून त्यातल्या त्यात समाज माध्यमांचा प्रचंड प्रभाव असणाऱ्या, कशाचा म्हणतो विद्यार्थी मित्रांनो मी? समाज माध्यमांचा प्रचंड प्रभाव असणाऱ्या सध्याच्या काळामध्ये, आजच्या काळामध्ये आप्त या शब्दाची व्याख्या लक्षात ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण आप्त या शब्दाचा अर्थ जो ज्ञानी आहे, जो जाणकार आहे, जो विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचा आहे, जो अज्ञानी नाही, जो असत्य भाषण करणार नाही, असा विश्वासपात्र व्यक्ती म्हणजे आप्त होय. असा विश्वासपात्र व्यक्ती म्हणजे आप्त होय, असे न्यायदर्शनाचे मत आहे. मग आजच्या काळामध्ये माध्यमांचा, विशेष करून समाज माध्यमांचा प्रचंड प्रभाव असणाऱ्या काळामध्ये आप्त या शब्दाची व्याख्या आपणास नेहमी लक्षात ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण आप्त या शब्दाचा अर्थ जर लक्षात आपण ठेवला तरच आपण आप्त कोणाला म्हणावे हे आपणास कळेल. आणि आप्त कोणाला म्हणावे हे कळाल्यानंतरच आपण योग्य आप्ताची निवड करू आणि त्या आप्तातून मग आपणास प्रमेची प्राप्ती होईल. आप्ताच्या शब्दांमधून, आप्त व्यक्तीच्या शब्दांमधून प्रमेची प्राप्ती होत असते, म्हणजे यथार्थ ज्ञानाची प्राप्ती होत असते, असे न्यायदर्शनाचे मत आहे. माध्यमांमधून आपल्यापर्यंत जे पोहोचत आहे, वेगवेगळ्या माध्यमातून, माध्यमांची जी वेगवेगळी साधने आहेत, पुस्तके, वर्तमानपत्रे, टी व्ही चॅनल, न्यूज चॅनल, जे काही असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमांमधून आपल्यापर्यंत जे पोहोचत आहे ते विश्वसनीय आहे की नाही, ते विश्वास ठेवण्यायोग्य आहे की नाही, हे बघणे जेवढे आवश्यक आहे तेवढेच माध्यमांचा वापर करताना आपण स्वतः जाणकार व्यक्ती आहोत का, याचाही विचार करणे गरजेचे आहे. माध्यमांच्या माध्यमातून वेगवेगळी जी माध्यमं आहेत, ज्या माध्यमातून आपणास शब्दांच्या सहाय्याने ज्ञान प्राप्त होत असतं, अशा माध्यमातून आपल्यापर्यंत जे ज्ञान पोहोचत आहे, आपल्यापर्यंत जी माहिती पोहोचत आहे, ती माहिती, ते ज्ञान विश्वसनीय आहे की नाही, त्या ज्ञानावर, त्या माहितीवर विश्वास ठेवता येईल की नाही, हे बघणे जेवढे आवश्यक आहे तेवढेच माध्यमांचा वापर करत असताना आपण स्वतःसुद्धा जाणकार व्यक्ती आहोत का, याचाही विचार करणे गरजेचे आहे. न्यायदर्शनामध्ये नैयायिकांनी शब्दाची काही वर्गीकरणे केलेली आहेत. वर्गीकरणे म्हणतोय मी, म्हणजे शब्दांचे वेगवेगळ्या भागामध्ये प्रकार केलेले आहेत. नैयायिकांनी शब्दांची काही वर्गीकरणे सांगितलेली आहेत, केलेली आहेत.
त्यात आपण काही वर्गीकरणे या ठिकाणी अभ्यासूया. आता ज्या शब्दांच्या साह्याने दृश्य वस्तूंचे ज्ञान होते, ज्या शब्दांच्या साह्याने आपणास दृश्य वस्तूंचे ज्ञान होते त्यांना दृष्टार्थ असे म्हणतात. त्यांना काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? दृष्टार्थ असे म्हणतात. त्यांना काय म्हणतात? दृष्टार्थ. दृश्य अर्थ त्याचा शाब्दिक अर्थ आहे की ज्या शब्दांमधून आपणास दृश्य वस्तूंचे ज्ञान होते, ज्या शब्दांच्या माध्यमातून, ज्या शब्दांमुळे आपणास दृश्य वस्तूंचे ज्ञान होत असते त्यांना दृष्टार्थ असे म्हटलेले आहे न्यायदर्शनात. आणि ज्या शब्दांमधून दिसू न शकणाऱ्या, म्हणजे आपल्या इंद्रियांना, आपल्या ज्ञानेंद्रियांना दिसू न शकणाऱ्या गोष्टींचे ज्ञान होते, ज्या शब्दांमधून आपणास दिसू न शकणाऱ्या गोष्टींचे ज्ञान होते त्यांना अदृष्टार्थ असं म्हटलेलं आहे. त्यांना काय म्हटलेलं आहे? अदृष्टार्थ असं न्यायदर्शनामध्ये दिलेला शब्द आहे. हा शब्दाचं पहिलं वर्गीकरण आहे जो न्यायदर्शनात केलेला आहे की दृष्टार्थ शब्द आणि अदृष्टार्थ शब्द हे शब्दांच्या वर्गीकरणाचा पहिला भाग आहे. आता शब्दांचं आणखीन वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण न्यायदर्शनामध्ये आपणास केलेलं दिसून येईल. पहिलं वर्गीकरण आपण अभ्यासलं की ज्या शब्दांच्या माध्यमातून आपणास दृश्य वस्तूंचे ज्ञान होते त्यांना दृष्टार्थ शब्द असं म्हटलेलं आहे, त्यांना दृष्टार्थ म्हटलेलं आहे. आणि ज्या शब्दांमधून दिसू न शकणाऱ्या गोष्टींचे ज्ञान होते त्यांना अदृष्टार्थ असे न्यायदर्शनात म्हणलेले आहे. हे झालं शब्दांचं पहिलं वर्गीकरण. असं वेगवेगळ्या पद्धतीनं शब्दांचं वर्गीकरण न्यायदर्शनात केलेलं आहे. दुसऱ्या वर्गीकरणानुसार शब्दाचे वर्गीकरण कसे केलेले आहे न्यायदर्शनामध्ये? तर दुसऱ्या वर्गीकरणानुसार न्यायदर्शनामध्ये शब्दांचे वर्गीकरण वैदिक आणि लौकिक असे दोन प्रकार केलेले आहे. दुसऱ्या वर्गीकरणानुसार शब्दांचे वर्गीकरण न्यायदर्शनामध्ये लौकिक शब्द आणि अलौकिक शब्द असे दोन प्रकार केलेले आहेत. इथं आपण दृष्टार्थ शब्द आणि अदृष्टार्थ शब्द, दिसू शकणाऱ्या गोष्टींचे ज्ञान, दिसू न शकणाऱ्या गोष्टींचे ज्ञान. आता दुसऱ्या प्रकारचं वर्गीकरण, दुसऱ्या वर्गीकरणानुसार शब्दांचे न्यायदर्शनामध्ये वैदिक शब्द आणि अवैदिक शब्द असे प्रकार केलेले आहेत. वैदिक शब्द आणि अवैदिक शब्द म्हणजेच याला आपण लौकिक शब्द असं म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो? लौकिक शब्द असं म्हणतो. वैदिक शब्द आणि लौकिक शब्द असे दोन प्रकार केलेले आहेत. आपण फक्त आपल्या पुस्तकात जो शब्द दिला तेवढाच लक्षात ठेवूया. वैदिक शब्द आणि लौकिक शब्द हे दोन प्रकार या ठिकाणी आपण लक्षात ठेवूया. वैदिक शब्द आणि लौकिक शब्द असे शब्दाचे दुसरे वर्गीकरण न्यायदर्शनातले आहे. मग आता लौकिक शब्द आणि वैदिक शब्द कशाला म्हणावायचं? तर वेदवाङ्मयातील जे शब्द आहेत, वेदांमध्ये, वेदवाङ्मयातील, वेद साहित्यातील, वेदवाङ्मयातील जे शब्द आहेत ते मानवाने लिहिलेले नसून, ते मानवरचित नसून, ते ईश्वराचे असल्याने, त्यांची रचना कोणी केलेली आहे? ईश्वराने. ते ईश्वराचे असल्याने सत्य आणि दोषरहित असतात. कोणते शब्द? वैदिक शब्द हे सत्य आणि दोषरहित असतात असे न्यायदर्शन मानते. असे कोण मानते? न्यायदर्शन मानते. काय मानते न्यायदर्शन? की वेदवाङ्मयातील जे शब्द आहेत, वेद साहित्यातील जे शब्द आहेत, ते शब्द हे मानवाने लिहिलेले नाहीत, तर वेदवाङ्मयातील शब्द हे ईश्वराचे असल्याने
वेदवाङ्मयातील शब्दांची निर्मिती ईश्वराने केलेली असल्यामुळे हे शब्द सत्य आणि दोषरहित स्वरूपाचे असतात असे कोण मानतं? तुम्ही आम्ही नाही, असे कोण मानतं? न्यायदर्शन मानते. आता वैदिक शब्द म्हणजे काय पाहिलं. आता लौकिक शब्द कशाला म्हणायचं? तर लौकिक शब्द मानवाचा असतो. लौकिक शब्द कोणाचा असतो? मानवाचा असतो आणि ते मात्र खरे किंवा खोटे असू शकतात. जे लौकिक शब्द असतात त्यांची निर्मिती मात्र मानवाने केलेली असते, त्यांची रचना मात्र मानवाने केलेली असते. कोणाची? लौकिक शब्दांची. आणि लौकिक शब्दांची निर्मिती मानवाने केलेली असल्यामुळे ते शब्द मात्र, लौकिक शब्द मात्र एकतर खरे असतात मग किंवा ते काय असतात? खोटे असतात. म्हणजे तो शब्द खरा किंवा खोटा यापैकी काहीही असू शकतो. परंतु वैदिक शब्द मात्र मानवाने निर्माण केलेले नसल्यामुळे, मानवाने लिहिलेले नसल्यामुळे ते ईश्वराचे असल्याने ते सत्य आणि दोषरहित असतात. परंतु लौकिक शब्दांची निर्मिती मानवाने केलेली असल्यामुळे ते शब्द मात्र, लौकिक शब्द मात्र खरे किंवा खोटे असू शकतात. म्हणूनच सर्व शब्द हे प्रमाण नसतात. इथं पाहिलं आपण की दिसू शकणाऱ्या वस्तूंचे ज्ञान, न दिसू शकणाऱ्या वस्तूंचे ज्ञान असे शब्द म्हणजे अदृष्टार्थ शब्द. दिसू शकणाऱ्या शब्दांचे वस्तूंचे ज्ञान असे ज्ञान करून देणारे शब्द म्हणजे दृष्टार्थ शब्द. वैदिक शब्द कोणते? की ईश्वराने वेद वाङ्मयातील शब्द वैदिक शब्द आणि मानवाने निर्माण केलेले लौकिक शब्द. यात मानवाने निर्माण केलेले शब्द हे खरे किंवा खोटे असू शकतात. यामुळे सर्वच शब्द हे प्रमाण नसतात. सर्व शब्द हे प्रमाण नसतात. याचा अर्थ प्रत्येक शब्दाच्या माध्यमातून, प्रत्येक शब्दामधून आपणास प्रमेची प्राप्ती होईल, यथार्थ ज्ञानाची प्राप्ती होईल, सत्य ज्ञानाची प्राप्ती होईल असे म्हणता येत नाही. म्हणून न्यायदर्शनामध्ये सर्वच शब्द प्रमाण नसतात असे मानलेले आहे. विश्वसनीय मानवाचा लौकिक शब्द लक्षात घ्या. विश्वसनीय म्हणजे कोणतं? आप्त. विश्वसनीय म्हणजे कोण? आप्त. कोणाच्या मतानुसार? न्यायदर्शनानुसार. विश्वसनीय मानवाचा लौकिक शब्द आणि परम आप्त, विश्वसनीय ईश्वराचा वैदिक शब्द हेच प्रमाण असतात. या लौकिक शब्दापैकी जे शब्द आप्ताकडून आलेले असतात, जे शब्द विश्वसनीय व्यक्तीकडून आलेले असतात, अशा विश्वसनीय मानवाचा, व्यक्तीचा लौकिक शब्द हाच सत्य असतो, हेच प्रमाण असते. आणि त्याच सोबत परम आप्त, परमविश्वसनीय अशा ईश्वराचा वैदिक शब्द हा सुद्धा प्रमाण असतो. म्हणजे यातून सुद्धा सत्य ज्ञानाची प्राप्ती होते असे न्यायदर्शनाचे मत आहे. आता न्यायदर्शनाचे शब्द हे प्रमाण अभ्यासल्यानंतर, न्यायदर्शनातील शब्द या प्रमाणासंबंधी विचार अभ्यासल्यानंतर पुढील एक मुद्दा आहे ज्याचा अभ्यास आपणास आजच्या तासिकेत करावयाचा आहे. तो मुद्दा आहे वाक्यार्थाच्या अटी. त्याच्यावर आपणास परीक्षेमध्ये टिपाद्यासाठी प्रश्नसुद्धा येऊ शकतो. कोणता मुद्दा अभ्यासायचा आपणास? वाक्यार्थाच्या अटी अभ्यासावयाच्या आहे. आता वाक्यार्थाच्या अटी कोणत्या आहेत? अगदी सुलभ सोपा आहे. कोणता मुद्दा अभ्यासायचा विद्यार्थी मित्रांनो आपणास? वाक्यार्थाच्या अटी अभ्यासायच्या आहेत, ज्या अटी न्यायदर्शनामध्ये सांगितलेल्या आहे. आता वाक्यार्थाच्या अटी अभ्यासत असताना अर्थपूर्ण शब्दांच्या माध्यमातून, अर्थपूर्ण शब्दांच्या साह्याने वाक्य तयार होत असले तरी वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी, वाक्य हे अर्थपूर्ण होण्यासाठी न्यायदर्शनामध्ये 4 अटींची पूर्तता करणे, 4 अटींचे पालन करून वाक्याची निर्मिती करणे आवश्यक आहे असे मानलेले आहे. अर्थपूर्ण शब्दांच्या माध्यमातून
वाक्यांची निर्मिती होत असते. वाक्यांची निर्मिती कशातून होते? अर्थपूर्ण शब्द एकत्र येण्यातून होत असते. असं जरी असलं, कसं की अर्थपूर्ण शब्दांमधून अर्थपूर्ण शब्दांच्या साह्याने वाक्य तयार होत असले तरी वाक्य हे अर्थपूर्ण होण्यासाठी न्यायदर्शनामध्ये 4 अटींची पूर्तता करणे, 4 अटींचे पालन करणे, 4 नियमांचे पालन करणे, वाक्यार्थाच्या 4 अटींचे पालन करणे आवश्यक मानलेले आहे, महत्त्वपूर्ण मानलेले आहे. आणि त्या 4 अटी न्यायदर्शनात सांगितलेल्या दिसून येतात. त्यातली पहिली अट आहे आकांक्षा. त्यातली पहिली अट काय आहे विद्यार्थी मित्रांनो? आकांक्षा. आकांक्षा म्हणजे कोण? आपल्या वर्गात जी आहे ती नाही. आकांक्षा तत्वज्ञानात जो शब्द संकल्पना आहे ते. आता वाक्यार्थाची ही पहिली अट आहे विद्यार्थी मित्रांनो, आकांक्षा. आकांक्षा कशाला म्हणायचं? आणि आकांक्षा या अटीची पूर्तता केल्यामुळे वाक्याला अर्थ कसा प्राप्त होतो? ही अट अर्थपूर्ण वाक्यासाठी पूर्ण करणे गरजेचे काय आहे याचा अभ्यास आपण या ठिकाणी करूया. आता एकाच शब्दातून सहसा संपूर्ण अर्थ व्यक्त होऊ शकत नाही. एकाच शब्दातून सहसा नेहमीच संपूर्ण अर्थ व्यक्त होऊ शकत नाही, म्हणजेच स्पष्ट होऊ शकत नाही. त्यासाठी त्या शब्दाचा इतर शब्दांशी संबंध जुळावा लागतो. त्या शब्दाचा अर्थ स्पष्ट होण्यासाठी त्या शब्दाचा इतर शब्दांशी संबंध जुळला पाहिजे, जुळावा लागतो. सुट्या एकट्या शब्दाला अर्थपूर्ण होण्यासाठी, सुट्या म्हणजे एकट्या शब्दाला अर्थपूर्ण होण्यासाठी शब्दांची, इतर शब्दांची जी अपेक्षा असते तिला आकांक्षा असे म्हणतात. तिला काय म्हणतात? आकांक्षा असे म्हणतात. की कोणताही एक सुटा शब्द, एकटा शब्द अर्थपूर्ण होऊ शकत नाही. मग तो एकटा शब्द, सुटा शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी त्या शब्दाला इतर शब्दांची आकांक्षा असते, इतर शब्दांची अपेक्षा असते. त्या इतर शब्दांची अपेक्षा असणे अर्थपूर्ण होण्यासाठी त्या अपेक्षेलाच वाक्यार्थाची जी अट आहे त्याला आकांक्षा असे न्यायदर्शनात म्हटलेले आहे. आता उदाहरण जर घ्यायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला एक लक्षात घ्या. मी आपणास एक सूचना देत आहे. विद्यार्थी मित्रांनो लिहा. विद्यार्थी मित्रांनो मी सांगतोय तुम्हाला लिहा. लिहिलं का? आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल, सर लिहा म्हणतायत, हा सुटा शब्द आहे, एकटा शब्द आहे, लिहा. काय लिहा म्हणतायत? कुठं लिहा म्हणतायत? कशासाठी लिहा म्हणतायत? असे प्रश्न आपल्या डोक्यामध्ये निर्माण झाले की नाही? अगदी साहजिकच आहे, ते प्रश्न निर्माण झाले असतील. म्हणून हा लिहा हा शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी या लिहा शब्दाला इतर शब्दांची अपेक्षा असते अर्थपूर्ण होण्यासाठी. आणि या अपेक्षेलाच वाक्यार्थाची जी अट आहे त्याला आकांक्षा असे नाव न्यायदर्शनात दिलेले आहे. विद्यार्थ्यांनो बोर्डावरील पॉइंट लिहून घ्या. लिहा. आता मात्र आपल्या लक्षात आला असेल लिहा या शब्दाचा अर्थ. विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न लिहा. लिहा हा शब्द इतर शब्दांसोबत आला आणि त्यामुळे त्याला अर्थ प्राप्त झाला, त्यामुळे त्याचा अर्थ स्पष्ट झाला. म्हणून या ठिकाणी त्याला आपण आकांक्षा असं म्हणतो. वाक्यार्थाची पहिली जी अट आहे ती पहिली अट आहे आकांक्षा आहे. शब्द आणि अर्थ यांचा संबंध लिहा. मी म्हटलं तुम्हाला की विद्यार्थी मित्रांनो शब्द आणि अर्थ यांचा संबंध लिहा असं जर म्हटलं तर आता मात्र तुम्हाला या दुसऱ्या उदाहरणामध्ये लिहा या शब्दाचा त्या वाक्यातील अर्थ लक्षात येत आहे.
अर्थ लक्षात येत आहे म्हणजे लिहा या शब्दाला काय प्राप्त होत आहे विद्यार्थी मित्रांनो? अर्थ प्राप्त होत आहे. म्हणून वाक्यार्थाची न्यायदर्शनामध्ये सांगितलेली पहिली अट आहे आकांक्षा. आता आपण दुसऱ्या अटीचा अभ्यास या ठिकाणी करूया. दुसरी अट आहे योग्यता. दुसरी अट आहे योग्यता. ही वाक्यार्थाची न्यायदर्शनामध्ये सांगितलेली दुसरी अट आहे. आता वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी, वाक्य कोणतेही वाक्य हे अर्थपूर्ण होण्यासाठी अनेक शब्दांची गरज असते, अनेक शब्दांची आवश्यकता असते. ते अनेक शब्द एकत्र येऊनच वाक्य हे अर्थपूर्ण होत असते किंवा अनेक शब्द हे वाक्याला अर्थपूर्ण करत असतात. पण त्या शब्दांमध्ये, त्या वाक्यामध्ये आलेले जी शब्द आहेत त्या शब्दांमध्ये योग्य संबंधही असावा लागतो. त्या शब्दांमध्ये, वाक्यांमध्ये जी वेगवेगळी शब्द येतात त्या शब्दांमध्ये योग्य पद्धतीचा संबंधही असावा लागतो. परस्पर विसंगत शब्दांमधून, परस्पराशी संबंध नसलेल्या शब्दांमधून अर्थाची निष्पत्ती होऊ शकत नाही, अर्थ निघू शकत नाही. आता उदाहरण या ठिकाणी छोटंसं सांगतो की वाक्यामध्ये शब्द आले परंतु त्या शब्दांचा परस्परांशी योग्य संबंध नाही. मग परस्परांशी त्या शब्दांचा योग्य संबंध जर नसेल तर अर्थाची निष्पत्ती कशी होत नाही पहा. उदाहरण सांगतो विद्यार्थी मित्रांनो. आग अगदी बर्फासारखी गारगार आहे. उदाहरण काय सांगतो विद्यार्थी मित्रांनो? आग बर्फासारखी अगदी गारगार आहे. हो, मी हेच उदाहरण सांगतो विद्यार्थी मित्रांनो. आहे माझं टाळ्यावर. आग बर्फासारखी गारगार, अगदी हेच उदाहरण आहे. आता इथं तुम्हाला विसंगत वाटत आहे की नाही? अर्थाची निष्पत्ती होत आहे का? नाही. कारण इथं या वाक्यामध्ये आग अगदी बर्फासारखी गारगार आहे या वाक्यातून काहीच अर्थबोध होत नाही. का होत नाही? कारण आग आणि बर्फासारखा गार स्पर्श, या उदाहरणात आलेल्या जे शब्द आहे आग आणि बर्फासारखा गार स्पर्श, या दोन गोष्टी एकत्र ज्या आलेल्या आहेत त्या एकत्र योग्य पद्धतीने आलेल्या नाहीत. कारण आग आणि बर्फासारखा गार स्पर्श या योग्य पद्धतीने एकत्र आलेल्या नाहीत, म्हणून यातून अर्थ निष्पत्ती होऊ शकत नाही. म्हणून वाक्यामध्ये दुसरी अट पूर्ण असली पाहिजे तरच त्या वाक्यातून अर्थ निष्पत्ती होते. ती अट आहे योग्यता, की त्या वाक्यामध्ये येणारे शब्द जे आहेत त्या वेगवेगळ्या शब्दांमध्ये योग्य संबंध असला पाहिजे. ही दुसरी अट सांगितलेली आहे. आता तिसरी अट आपण या ठिकाणी पाहूया. सन्निधी. सन्निधी. आता शब्द थोडासा तुम्हाला क्लिष्ट वाटत असेल, याचा अर्थ लक्षात येत नसेल, पण ज्यावेळेस मी याचं विश्लेषण सांगेन आपल्याला त्यावेळेस सन्निधी या शब्दाचा काय अर्थ आहे हे आपल्या लक्षात येईल. सन्निधी याचा अर्थ समीपता, जवळीकता. आता पहा, सन्निधी या शब्दाचा अर्थ आहे. माझ्या हातामध्ये काय विद्यार्थी मित्र? 2 पेन. यांच्यामध्ये सध्या सन्निधी आहे, समीपता आहे, जवळीकता आहे. आता सन्निधी आहे का? नाही. म्हणजे काय नाही? समीपता नाही. म्हणजे सन्निधी याचा अर्थ समीपता किंवा जवळीकता असा होतो न्यायदर्शनानुसार. वेगवेगळ्या शब्दांमधून एकत्रितपणे अर्थ निर्माण होण्यासाठी वाक्यामध्ये जे वेगवेगळे शब्द येतात त्या वेगवेगळ्या शब्दांमधून एकत्रितपणे अर्थ निर्माण होण्यासाठी शब्द, काल
आणि अवकाशात एकमेकांच्या समीप असणे, जवळ असणे आवश्यक आहे. जर शब्द हे एकमेकांच्या जवळ असतील अवकाशात, कालात, तरच त्याच्यातून अर्थाची निष्पत्ती होत असते. आता पहा, मी म्हणतोय तुम्हाला, आजच्या तासिकेत अंतर आलं 2 शब्दांमध्ये, अंतर आला. आता अंतर आल्यानंतर या 2 शब्दांच्या मध्ये सन्निधी नसल्यामुळे, म्हणजे समीपता किंवा जवळीकता नसल्यामुळे त्या 2 शब्दातून अर्थाची निष्पत्ती होत नाही. म्हणून वाक्यातून अर्थ निष्पन्न होण्यासाठी, अर्थबोध होण्यासाठी त्या शब्दांमध्ये, वाक्यात आलेल्या शब्दांमध्ये सन्निधी असणे, समीपता असणे अत्यंत आवश्यक आहे. वेगवेगळ्या शब्दांमधून एकत्रित अर्थ निर्माण होण्यासाठी शब्द हे काल आणि अवकाशात, काल म्हणजे काळ आणि अवकाशात एकमेकांच्या समीप म्हणजे जवळ असायला हवे. एकमेकांशी बोलताना आपण 2-2 मिनिटांच्या अंतराने शब्द उच्चारले तर पहिल्या अटीची आणि दुसऱ्या अटीची पूर्णता होताना दिसते, परंतु त्यातून तिसऱ्या अटीची पूर्तता न झाल्यामुळे कोणताही अर्थ निघताना आपणास दिसून येत नाही. त्याचप्रमाणे शब्द लिहिताना सुटे वेगवेगळ्या ओळीत लिहिले तर ते अर्थ निर्माण करू शकणार नाहीत. तर ते काय निर्माण करू शकणार नाहीत? अर्थ निर्माण करू शकणार नाहीत. आता बघा, इथं राम शब्द आहे, इथं अभ्यास शब्द आहे, इथं कर शब्द आहे, वेगवेगळ्या ठिकाणी आहे, यांच्यात समीपता नाही, म्हणून अर्थाची निष्पत्ती होत नाही. पण जर मी याला एकत्रित केलं, राम अभ्यास कर, तर मात्र या ठिकाणी अर्थाची निष्पत्ती होत असते. म्हणून वाक्यामध्ये जे शब्द येत आहेत त्या वाक्यार्थी येणारे शब्द हे सन्निधी स्वरूपाचे असले पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या शब्दांमध्ये समीपता किंवा जवळीकता असणे आवश्यक आहे, तरच त्यातून अर्थ निष्पत्ती होऊ शकते. आता चौथी आणि शेवटची अट कोणती सांगितलेली आहे? चौथी अट आहे तात्पर्य. आता तात्पर्य या शब्दाचा अर्थ, या अटीचा अर्थ तुम्हाला थोडंसं सांगतो. आपल्याला एखादा मित्र बोलत असताना काहीतरी बोलला तर आपण त्याला सहज म्हणतो, तुझ्या बोलण्याचं तात्पर्य काय आहे? याचा काय अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो? की तुला काय म्हणायचं आहे त्याचा अर्थ असा होतो का? अगदी तोच अर्थ तात्पर्य अटीचा या ठिकाणी होतो. पाहूया आपण, चला काय आहे तो. की काही वेळा एकाच शब्दाचे एकापेक्षा जास्त अर्थ असतात. काही वेळा एकाच शब्दाचे काय असतात? एकापेक्षा जास्त अर्थ असतात. एखाद्या वाक्यात असा अनेकार्थी शब्द नेमका नक्की कुठल्या अर्थाने वापरला आहे हे ठरवण्यासाठी त्या शब्दाच्या वापरकर्त्याचा, तो शब्द जो वापरत आहे त्या व्यक्तीचा उद्देश काय होता किंवा त्याला अभिप्रेत, त्या शब्दाचा अभिप्रेत असणारा अर्थ काय होता हे विचारात घेणे आवश्यक असते. बऱ्याच वेळेला एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ असतात. अशा वेळेला त्या शब्दाचा त्या वाक्यामध्ये नेमका कोणता अर्थ आहे हे लक्षात घेण्यासाठी त्या शब्दाचा वापर करणारा जो वापरकर्ता आहे त्याचा नेमका काय उद्देश होता किंवा त्या वापरकर्त्याला त्या शब्दाचा उपयोग करण्यातून नेमके काय अभिप्रेत आहे ही गोष्ट लक्षात घेणे, ही गोष्ट विचारात घेणे आवश्यक आहे. ज्या संदर्भात तो शब्द उपयोगात आणला गेला आहे, ज्या संदर्भात तो शब्द उपयोगात आणला गेला आहे तो संदर्भ त्यासाठी महत्त्वाचा असतो. ज्या संदर्भामध्ये तो शब्द वाक्यात उपयोगात आणला गेलेला आहे तो संदर्भ त्या
मध्ये महत्त्वाचा असतो. त्याचं एक उदाहरण घेऊया. मला पदाचा मोह नाही. मला पदाचा मोह नाही. आता या ठिकाणी एक शब्द आहे पद. पद या शब्दाचे अनेक अर्थ होतात. पद या शब्दाचे अनेक अर्थ होतात. पद म्हणजे गीत, पद म्हणजे पाय, असे वेगवेगळे अर्थ पद या शब्दाचे होतात. पण या ठिकाणी मी जो पद हा शब्द उपयोगात आणलेला आहे वाक्यात, की मला पदाचा मोह नाही, या ठिकाणी पद या शब्दाचा अर्थ सामाजिक स्थान, सामाजिक स्थान, सोशल स्टेटस असा त्याचा अर्थ होतो. म्हणून या उदाहरणामध्ये मला पदाचा मोह नाही या वाक्यात पद या शब्दाचा अर्थ सामाजिक स्थान असा होतो. शब्द गीत, पाय हा अर्थ या ठिकाणी लागू होत नाही. अशा पद्धतीने या वाक्यार्थाच्या चार अटी आकांक्षा, योग्यता, सन्निधी आणि तात्पर्य या 4 अटी न्यायदर्शनामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि न्यायदर्शनामध्ये जे प्रमाण विचार आहेत ते या ठिकाणी आपले संपतात. यानंतर आणखीन काही मीमांसा दर्शनामध्ये प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द या 4 ज्ञानाशिवाय आणखीन काही ज्ञानप्रमाणे मीमांसा दर्शनात सांगितलेले आहेत. मग ती कोणती आहेत याचा अभ्यास आपण या पुढील तासिकेत करूया. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये अध्ययन करत असताना आपणास जर काही भाग कळालेला नसेल, समजलेला नसेल, अवगत झालेला नसेल, माहीत झालेला नसेल, तर आपली अडचण, आपली समस्या आपण मला माझ्या यूट्यूब चॅनलच्या संदेश बॉक्समध्ये, मॅसेज बॉक्समध्ये पाठवावी. आपल्या अडचणीचं नक्कीच समाधान केलं जाईल. परंतु जर या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास थोडंसंही वाटलं की सरांच्या या व्हिडिओमुळे आपल्याला तत्त्वज्ञान हा विषय अतिशय सुलभ होत आहे किंवा किंचितशी मदत होत आहे तत्त्वज्ञान विषय समजून घेण्यासाठी, तर आपल्या सर्वांच्या शेख सरांच्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईबही करावे आणि लाईकही करावे. आजच्या तासिकेसाठी आपल्या अनमोल अशा सहकार्यासाठी माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मनपूर्वक खूप खूप आभार. धन्यवाद.